जय जितेंद्र माता सभी यात्रियों को एक विनती है आगे बैठ जाए। पानी 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 साखरपुड्याच्या 2 दिवस आधी फक्त डान्स प्रॅक्टिस केली आणि तिथे परफॉर्म केलं. भारी ना. आदल्या दिवशी सगळेजण डिनरसाठी एकत्र भेटलो. ही आमची नवरी मुलगी, नवऱ्या मुलीचा भाव खाणारा, आमची अवनी आणि कृष्णा, आणि ही जान्हवी जी फोनवर बिझी आहे, आणि ही माझी वहिनी. पाहुण्यांसोबत आदल्या दिवशी डिनरला आम्ही एकत्र भेटलो. रात्री साधारण 8:30 वाजले होते. नवरी मुलगी जी पाहुणे येऊपर्यंत आमच्यासोबत फिरत होती, पाहुणे आल्यानंतर मात्र आता काय सांगायचं. जेवण मात्र खूप छान झालं होतं. पद्मावती कॅटरर्सचं जेवण होतं. छोले, पुरी, वरण भात आणि शेवयाची खीर. शेवयाची खीर खूप सुंदर झाली होती. दुसऱ्या दिवशीचा सकाळचा मेन्यू ब्रेकफास्टचा पायनॅपल शिरा आणि झणझणीत कोल्हापुरी मिसळ एक नंबर झाली होती. नाव सांग बाई तुझं. सगळ्यात भारी दिसत होती ती नवरी मुलगीची आई, आमची गीता काकू. कसली गोड दिसतीये बघा. नवरी मुलगीची एंट्री झाली. सगळे आम्ही नवऱ्या मुलाची वाट पाहत होतो, कारण की एंट्रीसाठी आम्ही खास एक परफॉर्मन्स रेडी केला होता फक्त 2 दिवसात. टेन्शन तर होतं, पण ठीक आहे, मजा म्हणून काही हरकत नाही. पोज दाखवा ना, पोज. पाहुणे बेंगलोरचे होते. त्यांचं कन्नडा खूप छान असतं, ऐकायला सुद्धा गोड वाटतं नाही का. आणि आमची कोल्हापूरची भाषा म्हणजे दणदणीत, आणि त्यात आमचा कोल्हापूरकरांचा आवाज, म्हणजे माझ्या माहेरचं नाव कोल्हापूरकर, आवाज एकदम दणदणीत. आता आमचा परफॉर्मन्स. खूप गोड दिसत होती. साखरपुड्याची आणि यादीची तयारी झाली होती. आमच्याकडे साखरपुड्याच्या आधी यादी करतात. तुमच्याकडे पण ही प्रथा असते का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे सगळे पाहुणे, कोणी बंगलोर, कोणी बेळगाव, पुणे, काही कोल्हापूरचे.
माझ्याजवळ उभारले ते रियान, विहान आणि कृष्णा. माझ्या साईडला माझी वहिनी आणि ही आमची पिल्लू तक्ष्मी आणि हा माझा भाऊ गौरव. आणि गडबडीत हे लक्षातच आलं नाही की या फॅमिलीनी मस्त ट्विनिंग केलं. आणि इथे एक ही पिल्लू होती, इतकी गोड डान्स करत होती ना, मला व्हिडिओ घेण्याचा मोह आवरला नाही. खूप दिवसांनी भेटल्यामुळे आमच्या सगळ्या बहिणींच्या गप्पा संपत नव्हत्या. आणि हो, मी असं ऐकलं होतं की प्रेमामध्ये भूक वगैरे लागत नाही. खरं आहे का? आता मी हे का बोलतीये? असंच सहज. ऍक्च्युली ना खूपदा असं होतं, म्हणजे आपल्या वेळेला पण असं झालेलं असेल की कार्यक्रम जेव्हा आपलाच असतो ना, सगळ्यांचे डोळे आपल्यावर असतात, कॅमेरा सुद्धा सारखा आपल्याकडे असतो, खाताना वगैरे ऑकवर्ड होतं, शिवाय कुणाशी गप्पा माराव्यात तेही होत नाही, नाही का? माझं तर असंच झालं होतं. आणि सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे ज्या हॉलमध्ये आज तन्वीचा साखरपुडा होता, इथेच माझं लग्न झालं होतं, नष्टे हॉलला. आपल्या मुलीचं लग्न हे प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं आणि त्यांनी काही गोष्टी ठरवलेल्या असतात की कसं करायचं, काय काय करायचं. तसे तन्वीचे आई वडील खूप खुश दिसत होते, म्हणजे माझे काका काकू. यादीचा विधी पार पडला, मग साखरपुड्याचा कार्यक्रम चालू झाला. आणि ही माझी बहीण मानसी आणि भाऊजे सोनिया, या दोघींना मी पकडलं पाहुण्यांच्या आधी जेवताना. असं चालेल का हो? जेवणाची सगळी अरेंजमेंट देवेंनी पाहिली होती. माझी आत्या खुश आहे म्हणजे जेवण नक्कीच चांगलं झालं होतं. रिंग सेरेमनीला थोडा अर्धा तास लेट झाला, कारण की अजून मुहूर्त 1:30 नंतर होता. तोपर्यंत सगळ्यांनी जेवून घेतलं. नाही, गाणं वगैरे काही म्हणत नाहीये, असं स्टाईल. गौरवची सवय आहे लहानपणापासून अशी स्टाईल मारायची. काही झालं तरी माझे पप्पा आणि काका बहिणीला सोडत नाही. जी खाली बसली आहे ती माझी आत्या, माझे पप्पा, आता मागे मी, मानसी दिदी जी पुण्याला राहते, ही स्वाती दिदी माझी आत्ते बहीण, साईडला माझे पप्पा मम्मी, आणि जे बसलेत ते आमचे बेंगलोरचे पाहुणे. स्टेजवर जाऊन मानसी खात्री करून घेतली की तन्वी तयार आहे ना, अजूनही एंगेजमेंट झालेली नाहीये. म्हटलं विचारून घेऊया. तर मॅडमनी अगदी कबूल 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 म्हणून जबाब देऊन टाकला. त्यानंतर त्यांच्याकडच्या काही प्रथा, त्यांनी आणलेली जे काही गिफ्ट्स असतील किंवा काही दागिने असतील ते त्यांनी तन्वीला घातले. आणि मग झालं केक कटिंग. अशा रीतीने आमचे 3-4 दिवस कसे गेले कळालं सुद्धा नाही. खूप मजा आली, खूप दंगा केला, खूप मस्ती केली, धम्माल आली. घरी परतले. रविवार असल्यामुळं शाहूपुरी कधी नव्हे ते शांत वाटत होते आणि मी पण खुश होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि बाकीचे व्हिडिओ पाहत नसाल तर नक्की पहा. नवीन आहे का चॅनलला? सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.